रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल। 25,000 कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण। मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस आज नवी मुंबई विमानतळाची करणार पाहणी। दुपारी 12 वाजता पाहणी दौरा। लोणावळा पुणे येथील मिसिंग लिंक रस्त्याचाही घेणार आढावा। आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल। गायकवाडांसह आणखी एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल। विरोधकांच्या अनुपस्थितीत विधान परिषदेतही जनसुरक्षा विधेयक मंजूर। ठाकरेंच्या शिवसेनेसह मवियातील घटक पक्षांचा विरोध। राज्यपालांची भेट घेऊन नोंदवणार निषेध। बिहारच्या निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा डाव। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप। भाजपकडून देशभरात संविधानावर हल्ले होत असल्याचाही आरोप। महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अभिमानास्पद गौरवशाली क्षण। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरीसह तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा समावेश। रायगडच्या किनाऱ्यांवर हजारो अनधिकृत बोटी। पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये धक्कादायक बाब उघडकीस। कोर्लई संशयित बोट प्रकरणामुळे बाब उघड। पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत। 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणावर तलवारी कोयत्याने वार। हल्ला झालेला तरुण ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती। सावंतवाडीच्या प्रिया चव्हाण विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपीला 15 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन। पुढील सुनावणी 15 जुलैला। आणि इटलीची टीम इतिहासात पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप 2026 साठी पात्र। ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नेतृत्वाच्या जोरावर संघाचा विजय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।